आत्ताच तुम्ही केळकर काकूंकडून केळकरांबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत, पण एक गोष्ट सांगायची त्यांची राहून गेली किंवा जास्त त्यावर बोललं नाही की त्यांनी वयाच्या 80व्या वर्षीपासून काही विद्यार्थ्यांनाही शिकवलं. तर त्यातलीच मी एक आहे. माझं शिक्षण म्हणजे फाईन आर्ट्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जेजस क्लब आर्टमध्ये झालं. पण तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये असता तेव्हा तुम्ही खूप सेफ वातावरणात असता किंवा तुम्हाला मदत करायला सतत कोणतरी तयार असतं. तुमचे टीचर्स असतात, प्रोफेसर्स असतात आणि तुम्ही छान वातावरण असतात. पण जेव्हा तुम्ही पासआउट होता, कॉलेजमधून बाहेर जाता, तेव्हा कधी कधी लक्षात येत नाही की नक्की काय करायचं. तसंच माझं झालं होतं. म्हणजे मी काही इन्स्टिट्यूशन्समध्ये शिकवलं, पण ह्याच्या व्यतिरिक्त मला माझं स्वतःचं करिअर पेंटिंगमधलं सुरू करायचं होतं. पण माझ्या लक्षातच येत नव्हतं की नक्की कुठून सुरुवात करावी. आणि त्यावेळी मी अण्णांना भेटले. योगायोगाने माझ्या आजोबांचे ते मित्र LS वाकणकर, तर त्यांचे ते मित्र असल्यामुळे त्यांनी काही कामानिमित्त मला केळकरांकडे पाठवलं. आणि त्यांचं घरचं वातावरण एवढं छान, त्यांनी मला इतकी छान वागणूक दिली आणि अगदी घरगुती वाटलं मला. त्यामुळे मी धीर केला की त्यांना विचारलं की तुम्ही शिकवाल का मला. कारण मी JJ मध्ये बाकी सगळी मीडियम हँडल केली होती, पण वॉटर कलर काही मी शिकले नव्हते. तर त्यामुळे मी त्यांना विचारलं आणि त्यांनी लगेच हो म्हटलं आणि मी सुरुवात केली त्यांच्याकडे जायला. मी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा त्यांचं वय 80 वर्षाचं होतं. त्याच्यानंतर मी तिथे आणखी काही स्टुडंट्सना भेटले. ते सगळे स्टुडंट्स त्यांच्याकडे रेग्युलर यायचे, काम करायचे. म्हणजे इट वॉज लाईक अ फॅमिली. वी यूज टू गो टुगेदर, वी यूज टू ट्रॅव्हल टुगेदर टू पेंटिंग ऑन द स्पॉट. म्हणजे मी त्यांच्यावर गोव्याला गेले आहे. त्यावेळेला केळकर सर, काकू सगळे माझ्यावर असायचे. काही स्टुडंट्स असायचे. इतर काही जवळच्या मुंबईच्या आसपासच्या ठिकाणी गेले की तिथे स्पॉटवर पेंटिंग कसं करायचं ते त्यांनी आम्हाला दाखवलं. वेगवेगळी चित्र त्यांची करायला बघायला मिळायची. आम्हाला ती संधी मिळायची. आम्ही चुकत काही ना काही शिकत होतो. आणि त्यांनी मला पुष्कळ एनकरेज केलं. त्यांनी कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्यायला सांगितलं. मला जेव्हा अवॉर्ड मिळालं तेव्हा सगळ्यात जास्त आनंद त्यांना झाला होता. आर्ट सोसायटी ऑफ इंडियामध्ये किंवा काही इतर कॉम्पिटिशनमध्ये मी भाग घेतला होता. त्याच्यानंतर ते म्हणाले आता तुला एक्झिबिशन करायला हरकत नाही. तेव्हा म्हटलं अरे बापरे, एक्झिबिशन म्हणजे खूप तयारी करायला हवी. पण खरोखर मी सतत काम केलं आणि पहिलं एक्झिबिशन लावलं. त्याच्यानंतर आतापर्यंत मी 10 सोलो शोज केले, पुष्कळशा ग्रुप शोज मध्ये भाग घेतलाय. पण याचं सगळं श्रेय केळकर सरांना जातं. कारण मी त्यांना भेटले नसते तर आतापर्यंत कदाचित मी कुठल्या तरी इन्स्टिट्यूशनमध्ये किंवा शाळेमध्ये शिकवत राहिले असते किंवा मला नक्की लक्षात नसतं आलं की मी काय करायचंय पुढे. असं पुष्कळांच्या बाबतीत होतं. कॉलेजमध्ये खूप वेगळं वातावरण असतं, बाहेर पडलं बरंच वातावरण बदलतं. तर त्यांनी नुसतंच मला शिकवलं नाही तर बाहेरच्या जगात कसं वावरायचं किंवा काय काय लागतात तुम्हाला इतर गोष्टी त्याही शिकवल्या त्यांनी. आता मला त्यांची काही चित्र दाखवावीशी वाटतात. एक 5-6 चित्र त्यांची मला आवडलेली किंवा अशी पुष्कळ आहेत, पण ज्या स्लाइड्स अवेलेबल होत्या तर तेवढ्याच त्यातनंच मी सिलेक्ट करू शकते. प्रेझेंटेशन नेक्स्ट. त्यांचं ते पहिलं प्रोफाईल आहे तुला त्याच्या आधी त्यांचं शॉर्ट प्रोफाईल आहे. नेक्स्ट हे चित्र आहे नायगारा वॉटरफॉलचं. तुमच्यापैकी कोणी वॉटर कलर मध्ये काम केलं असेल तर विद्यार्थ्यांपैकी तुमच्या लक्षात येईल की हा इफेक्ट आणणं वॉटर कलर मध्ये खूप कठीण आहे. कारण हे मीडियम असं आहे की ह्याच्यामध्ये व्हाईट कलर वापरला जात नाही, पांढरा रंग पेपरचाच सोडला जातो. त्यामुळे हे जे स्प्लॅश होतंय वॉटर, पाणी जे स्प्लॅश होतंय तेवढा पांढरा रंग त्या पद्धतीने सोडणं खूपच कठीण आहे. तर हे चित्र मला फार आवडतं त्यांचं. पण हे असं एखादाच वेळी जमून जातो हा इफेक्ट. प्रत्येक वेळी आपण जर म्हटलं की हे आपण करूया तर जमेलच असं नाहीये. म्हणून हे मला फारच चित्र त्यांचं आवडलेलं आहे. नेक्स्ट एक दीप स्तंभाचं चित्र आहे.
आणि हे चित्र पाहून मला नेहमी त्यांची आठवण होती की त्यांनी मला आयुष्यात दिशा दाखवली. नेक्स्ट एक स्टील लाईफ आहे, छान कलरफुल ब्लू फ्लॉवर पॉट आणि ती फुलं नाजूक. हे ऍक्च्युली आम्ही बघितलेलं आहे त्यांनी करताना. हे चित्र समोर त्यांनी मांडली होती फुलं आणि फ्लॉवर पॉट, आणि त्यांनी आम्हाला हे डेमॉन्स्ट्रेशन दिलं होतं. म्हणून याच्या काही वेगळ्याच आठवणी आहेत मला. हे स्टील लाईफ त्यांच्या घरातच मांडलेलं आहे. त्यांच्या मागे त्यांची पुस्तकांची शेल्फ दिसते. पुढचं कॉम्बिनेशन, वेगवेगळी टेक्स्चर्स. हे आता ह्या स्लाइड मध्ये एवढं चांगलं नीट क्लिअर दिसत नाहीये, पण तरी हे चित्र ऍक्च्युअल बघताना फारच छान झालेलं होतं. नेक्स्ट हे गंगेचं चित्र आहे. मला वाटतं एलोरा केव्ह मधले गंगेचा हा स्टॅच्यू आहे आणि तिथलं हे चित्र आहे. तर ह्याचं जी लाईटची डायरेक्शन त्यांनी दाखवली आहे किंवा स्टोनचं जे टेक्स्चर त्यांनी सॉफ्ट कलर्स एकमेकांवर ओव्हरलॅप करून त्यांनी ते फारच छान फुल इम्पिरियल चित्र बनवले. हे अजूनही त्यांच्या घरात शिरल्यावर बरोबर समोर लावलेलं आहे. ते फारच छान चित्र आहे. नेक्स्ट तर हे माझं एक शॉर्ट प्रोफाईल आहे. माझे आजोबा वाकणकर हे आर्टिस्ट होते. दुसरे भाऊ आर्किओलॉजिस्ट होते. तर माझी परंपरा, कलेची परंपरा, माझी आई हे आर्टिस्ट होती, आर्ट टीचर होती. तर त्यामुळे मी हे बघत आले. मला पहिल्यापासून ह्याची आवड होतीच चित्रकलेची. नेक्स्ट तर हे माझं चित्र आहे, मी केलेलं आहे. केरळच्या कोचीन मधले चायनीज फिशिंग नेट्स. जेव्हा मी केळकरांकडे शिकायला जात होते त्या सुमारास केलेलं हे चित्र आहे. नेक्स्ट हे दुसरं एक आहे गावाला नदीवरती एखाद्या खेडेगावात म्हशी पाणी पित आहे. हे मी त्यांच्या काळात त्यांच्याबरोबर त्यांच्या गायडन्स खाली केलेलं आहे. त्याच्यानंतर मी वेगवेगळ्या स्टाईल्स केलेल्या आहेत त्यांच्या चित्रामध्ये. म्हणजे त्यांच्या माझ्या सुरुवातीच्या कामामध्ये त्यांचा प्रभाव खूप जाणवतो, पण मी त्यांच्याकडून शिकले म्हणजे ते साहजिकच आहे. नेक्स्ट पण गेल्या 3-4 वर्षामध्ये मी वेगवेगळे प्रयोग करते, वेगवेगळ्या पद्धतीने चित्र काढायचा प्रयत्न करते, किंवा आणखी काय पॉसिबिलिटीज आहेत वॉटर कलर मध्ये किंवा त्याच्या इतर मिक्स मीडिया, इतर कॉम्बिनेशन्स, ऑइल पेंटिंग, हे सगळं तर मी करतेच. आता हे जे आहे महाबळेश्वर क्लबचं गेट आहे. सध्या हेरिटेज आर्किटेक्चरल स्ट्रक्चर या विषयावरती अभ्यास करते. तर त्यातलंच हे एक ओल्ड महाबळेश्वर क्लब आहे, त्याचं हे गेट आहे. नेक्स्ट हे काही पांजलेणी मधल्या हेरिटेज हॉटेल मधले डायनिंग टेबल. हे खूप जुनं हॉटेल आहे. आता हे मी वॉटर कलर मधलं पेंटिंग प्लस कोलाज असं एक कॉम्बिनेशन प्रयत्न केलेला आहे. मी कुमाऊला गेले आणि कुमाऊ या मधल्या माउंटन्स वरती बरीच पेंटिंग केली. त्यातलंच हे एक पेंटिंग आहे. याच्यामध्ये रिअलिस्टिक इफेक्ट न येता थोडं ऍब्स्ट्रॅक्शन कडे जाते. तर असे मी वेगवेगळे प्रयोग करते, प्रयत्न करते आणि नवीन नवीन पॉसिबिलिटीज, इतर बरीच कामं मी केलेली आहेत. तुम्हाला जर माझी आणखी काही पेंटिंग्स बघायची असतील तुम्ही माझ्या वेबसाईटवर www.artist-chitra.com याच्यावर बघू शकता. पण हे जे सगळं मी आज तुमच्यापुढे उभी आहे, तुमच्याशी बोलतेय, तर मला जुना काळ आठवतं की मी जी सुरुवात केली जे स्कूल ऑफ आर्ट मधून, पुढे केळकर सरांमधून, त्यांच्याकडे शिकून, त्याच्यानंतर पुढे आणखी बरेच इन्स्पिरेशन्स बऱ्याच जणांकडून मला मिळालेली आहेत. आणि याचा जो पाया पक्का केलाय केळकर सरांनी, त्याबद्दल मी त्यांची कायम ऋणी राहीन. आणि मला तुमचेही सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत की तुम्ही मला थोडा वेळ दिलात, माझं बोलणं ऐकून घेतलं. थँक्यू.